Good morning, student, and welcome back. आज या तासामध्ये आपण विकासाचे अर्थशास्त्र किंवा डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित आणखी काही महत्त्वाचे प्रश्न, त्या बहुपर्यायी प्रश्नांच्या सरावाच्या माध्यमातून आपण डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स या पेपरच्या अभ्यासक्रमाचं रिव्हिजन करणार आहोत आणि अनेक बाबी यामधून आपल्या स्पष्ट होतील. ज्या काही अस्पष्ट गोष्टी असतील, ज्या काही तुम्हाला परफेक्ट गोष्टी माहीत नसतील, त्या गोष्टी त्या ठिकाणी, त्या शंका तुमच्या दूर होतील. तर आपण आजचा पहिला बहुपर्यायी प्रश्न घेऊया. रिकामी जागा क्षेत्र अर्थव्यवस्थेचे द्वितीय क्षेत्र म्हणून ओळखले जाते. रिकामी जागा क्षेत्र अर्थव्यवस्थेचे द्वितीय क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पहा, अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण करीत असताना आपण प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र अशा पद्धतीनं वर्गीकरण करतो. आणि हे वर्गीकरण करताना प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणत्या बाबीचा समावेश होतो, द्वितीय क्षेत्रामध्ये कोणत्या बाबीचा समावेश होतो, तृतीय क्षेत्रामध्ये कोणत्या बाबीचा समावेश होतो, याचं सविस्तर अध्ययन आपण केलेलं आहे. आणि याच मुद्द्यावर आधारित हा बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न काय आहे, पुन्हा एकदा सांगतो. डॅश 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 म्हणजे रिकामी जागा क्षेत्र अर्थव्यवस्थेचे द्वितीय क्षेत्र म्हणून ओळखले जाते. तर कोणते क्षेत्र अर्थव्यवस्थेचे द्वितीय क्षेत्र म्हणून ओळखले जाते? अ, उद्योग. पहिला पर्याय अ आहे उद्योग. ब पर्याय आहे कृषी. क पर्याय आहे सेवा आणि ड पर्याय आहे वरील पैकी नाही. तर रिकामी जागा क्षेत्र अर्थव्यवस्थेचे द्वितीय क्षेत्र म्हणून ओळखले जाते. कोणतं ओळखलं जाते? अ, उद्योग क्षेत्र. तर उद्योग क्षेत्राचा समावेश हा द्वितीय क्षेत्रामध्ये केला जातो, कारण उद्योगधंदे हे द्वितीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपण समाविष्ट करतो. म्हणून अ पर्याय हा योग्य पर्याय आहे, कारण उद्योग क्षेत्र अर्थव्यवस्थेचे द्वितीय क्षेत्र म्हणून ओळखले जाते. ब पर्याय काय होता? कृषी. कृषी क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे द्वितीय क्षेत्र म्हणून ओळखले जाते का? नाही, कारण कृषी क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे प्राथमिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. म्हणून ब पर्याय हा अयोग्य पर्याय आहे. ओके. त्यानंतर क पर्याय सेवा क्षेत्र. तर सेवा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे तृतीय क्षेत्र म्हणून ओळखले जाते. सेवा क्षेत्राचा तृतीय क्षेत्रामध्ये समावेश केला जातो. म्हणून क सुद्धा अयोग्य पर्याय आहे. आणि ड आहे वरील पैकी नाही. तर ड पर्याय सुद्धा अयोग्य आहे, चुकीचा आहे, कारण अ पर्याय हा योग्य पर्याय आहे. उद्योग क्षेत्र अर्थव्यवस्थेचे द्वितीय क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न घेऊया. आर्थिक मागासलेपणा, रिकामी जागा अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. आर्थिक मागासलेपणा
रिकामी जागा अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. आर्थिक मागासलेपणा हे कोणत्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे हे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. खाली पर्याय दिलेले आहेत. अ अल्पविकसित, ब विकसित, क अ व ब दोन्ही आणि ड अ व ब दोन्ही चूक. तर आर्थिक मागासलेपणा हे कोणत्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे? आपण अल्पविकसित अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहिली. मग आर्थिक मागासलेपणा हे अल्पविकसित अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे का? तर यस, आर्थिक मागासलेपणा हे अल्पविकसित अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. म्हणून अपर्याय हा अल्पविकसित हा योग्य पर्याय आहे. कारण आर्थिक मागासलेपणा हे अल्पविकसित अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. म्हणून अपर्याय हा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. ब पर्याय होता विकसित. विकसित अर्थव्यवस्था ही आर्थिक मागासलेपणा हे विकसित अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य नसते. कारण ती विकसित झालेली असते, ती मागास राहिलेली नसते. म्हणून ब पर्याय हा अयोग्य पर्याय आहे. क पर्याय होता अ व ब दोन्ही बरोबर. तर अ पर्याय बरोबर आहे, ब पर्याय अयोग्य आहे. म्हणून अ व ब दोन्ही बरोबर हा क पर्याय चुकीचा आहे, अयोग्य आहे. त्यानंतर ड पर्याय होता अ व ब दोन्ही चूक. तर यामध्ये ब पर्याय चुकीचा आहे, पण अ पर्याय बरोबर आहे. म्हणून अ व ब दोन्ही चूक हा ड पर्याय हा योग्य पर्याय होऊ शकत नाही, तो चुकीचा पर्याय आहे. म्हणजे ड पर्याय चुकीचा आहे, क पर्याय चुकीचा आहे, ब पर्याय चुकीचा आहे. म्हणून अ अल्पविकसित हा पर्याय योग्य पर्याय आहे. म्हणजे आर्थिक मागासलेपणा हे अल्पविकसित अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया आपण. उत्पन्न मायनस उपभोग खर्च बरोबर, पुढे रिकामी जागा दिलेली आहे. उत्पन्न वजा उपभोग खर्च बरोबर काय येतं? उत्पन्नातून उपभोग खर्च जर वजा केला तर शिल्लक काय राहतं? हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर पर्याय दिलेले आहेत. बचत, अ पर्याय आहे बचत, ब पर्याय आहे संपत्ती, क पर्याय आहे गुंतवणूक आणि ड पर्याय आहे वरील सर्व. तर विद्यार्थी मित्र पहा, उत्पन्नामधून उपभोग खर्च वजा केल्यानंतर काय शिल्लक राहते? पुन्हा मी पर्याय वाचतो. अ बचत, ब संपत्ती, क गुंतवणूक आणि ड वरील सर्व. पहा, मिळते जुळते पर्याय आहेत. उत्पन्न मायनस उपभोग खर्च, तर शिल्लक राहणारं आपल्याला रिकाम्या जागेमध्ये योग्य पर्याय म्हणून निवडायचा आहे. तर उत्पन्नातून उपभोग खर्च वजा केल्यानंतर शिल्लक काय राहते? तर बचत. आपल्या उत्पन्नातून आपला उपभोग खर्च वजा झाल्यानंतर शिल्लक राहणारं उत्पन्न म्हणजे बचत होय. म्हणून अ पर्याय हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय होतं संपत्ती. तर उत्पन्न मायनस उपभोग खर्च म्हणजे संपत्ती नाही, तर ती बचत आहे. म्हणून ब पर्याय अयोग्य. क पर्याय होता गुंतवणूक. तर उत्पन्न मायनस उपभोग खर्च, त्यामधून बचत शिल्लक राहते आणि बचतीतून गुंतवणूक होते, परंतु गुंतवणुकीच्या अगोदर ती बचत असते. म्हणून अ पर्याय हा योग्य पर्याय आहे. क पर्याय गुंतवणूक हा अयोग्य पर्याय आहे. आणि ड पर्याय होता वरील सर्व. तर उत्पन्न मायनस उपभोग खर्च बरोबर बचत, म्हणून
ड पर्यायावरील सर्व हा चुकीचा आहे, कारण फक्त अ पर्याय हा योग्य पर्याय आहे. क पर्याय गुंतवणूक हाही अयोग्य आहे. ब पर्याय संपत्ती हाही अयोग्य आहे. म्हणून ड पर्याय वरील सर्व हा अयोग्य आहे. तर उत्पन्न मायनस उपभोग खर्च बरोबर आहे बचत. कारण व्यक्तीच्या उत्पन्नातून व्यक्तीचा उपभोग खर्च वजा झाल्यानंतर जे उत्पन्न शिल्लक राहते त्याला आपण बचत असे म्हणतो. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. 1776 मध्ये राष्ट्राच्या संपत्तीचे स्वरूप व कारणे हा ग्रंथ कोणी लिहिला? पहा, हा प्रश्न नेहमी येतो, त्यामुळे हा प्रश्न नीट लक्षात ठेवा. सन 1776 मध्ये राष्ट्राच्या संपत्तीचे स्वरूप व कारणे हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय अ आहे ॲडम स्मिथ, पर्याय ब आहे मार्शल, पर्याय क आहे माल्थस आणि पर्याय ड आहे ऑर्थर लेविस. तर 1776 मध्ये राष्ट्राच्या संपत्तीचे स्वरूप व कारणे हा ग्रंथ कोणी लिहिला? अ ॲडम स्मिथ. तर अ पर्याय हा योग्य पर्याय आहे, कारण ॲडम स्मिथ यांनी 1776 मध्ये राष्ट्राच्या संपत्तीचे स्वरूप व कारणे हा ग्रंथ लिहिला आणि तेव्हापासून राज्यशास्त्रापासून अर्थशास्त्र हे वेगळं झालं आणि तेव्हा अर्थशास्त्राचा जन्म झाला. या ग्रंथाच्या निर्मितीनंतर, या ग्रंथाच्या प्रसिद्धीनंतर अर्थशास्त्र हे राज्यशास्त्रापासून वेगळं समजण्यात आलं. म्हणून ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक असे आपण संबोधतो. म्हणून 1776 मध्ये राष्ट्राच्या संपत्तीचे स्वरूप व कारणे हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तो लिहिलेला आहे ॲडम स्मिथ यांनी. म्हणून अ पर्याय हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय होता डॉक्टर मार्शल. तर डॉक्टर मार्शल यांनी प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांनी 1776 मध्ये राष्ट्राच्या संपत्तीचे स्वरूप व कारणे हा लिहिलेला नाही. म्हणून ब पर्याय मार्शल हा चुकीचा पर्याय आहे. क पर्याय माल्थस यांनी सुद्धा राष्ट्राच्या संपत्तीचे स्वरूप व कारणे हा ग्रंथ लिहिलेला नाही आणि ऑर्थर लेविस यांनी सुद्धा हा ग्रंथ लिहिलेला नाही. म्हणून ब मार्शल, क माल्थस आणि ड ऑर्थर लेविस हे तीनही पर्याय अयोग्य पर्याय आहेत. योग्य पर्याय आहे अ ॲडम स्मिथ, कारण ॲडम स्मिथ यांनी 1776 मध्ये राष्ट्राच्या संपत्तीचे स्वरूप आणि कारणे हा ग्रंथ लिहिला आहे. ओके, पुढचा एक प्रश्न घेऊया. खरं म्हणजे हा प्रश्न रिपीट होत आहे. सुरुवातीच्या एका तासामध्ये मी हा प्रश्न घेतला होता, परंतु अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये येतो. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा आपण या तासामध्ये रिपीट करूया. रोस्टो यांनी आर्थिक विकासाच्या रिकामी जागा अवस्था सांगितल्या आहेत. रोस्टो यांनी आर्थिक विकासाच्या रिकामी जागा अवस्था सांगितल्या आहेत. रोस्टो यांनी किती अवस्था सांगितल्यात? आपण प्रश्न पाहिलेला आहे. अ 5, ब 4, क 3 आणि ड 2. रोस्टो यांनी आर्थिक विकासाच्या किती अवस्था सांगितल्या आहेत? 2 सांगितल्या का? नाही, 2 पेक्षा जास्त सांगितल्या, म्हणून ड चूक. 3 सांगितल्यात का? नाही, 3 पेक्षाही जास्त सांगितल्या, म्हणून 3 चूक. ब 4,
4 सांगितल्यात का? नाही, 4 पेक्षाही जास्त सांगितल्यात. म्हणून ब, क आणि ड हे तीनही पर्याय अयोग्य किंवा चुकीचे पर्याय आहेत. या ठिकाणी योग्य पर्याय आहे अ, 5 अवस्था. रुष्टो यांनी आर्थिक विकासाच्या 5 अवस्था सांगितल्या आहेत. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, थांबूया आणि पुढच्या तासाला आपण आणखी काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न अभ्यासूया. धन्यवाद.